गावातून 10-15 गट नंबर दिले असतील का? गट नंबर देतोय कोण मला सांगा, कोण ठरवतोय? काही गावाला ग्रामसेवक असतो, काही गावाला तलाठी असतो, काही गावाला शिक्षक असतो. 10-15 गट गावातून ते दिलेले असतील, त्यातून रँडमली 2 येतं. मला हे सांगा, तुम्हाला 10-15 गट देणारा कोण आहे त्याचं नाव सांगा मला पहिले. हा तुम्ही ते साहेबांना कोण? त्यांच्या नावानं तपशील. अरे त्यांना थांबू द्या, त्यांना जाऊ देऊ नका. थांबा तुम्ही इथं. आणि ऐका ना, गाडी कुठे जात नाही, गाड्या बाजूला घे, आम्ही गाडी घेतो बाजूला. या इकडे या. हे प्लॉट कोणी निवडले? प्रतिनिधी म्हणून पुढे बाकीचे नाव कोण आहे? कोण कृषी विभागाने निवडले? कोणत्या अधिकारी? जमा केला असेल त्यांनी. त्याचं नाव सांगा, कोण आहे कृषी विभाग? सर एक मिनिट तुम्ही एकदा कृषी त्यांना गाव पातळीवरती समिती तुम्हाला आहे ना, तुम्हाला आता सुट्टी आहे, तुम्हाला सांगतोय, जर असं जर झालं शेतकऱ्याला जर तुम्ही अडचणीत आणायचा प्रयत्न केला ना, झाडाला बांधून हाणीन. बोला म्हणजे आज तुम्ही आले, तुम्ही चालले होते इथून. आता केला कुठे प्रयोग अहो नाही केला, पण केला असताना आम्ही नसतो आलो तर. मग कोणाला केला तुम्ही फोन? हे प्रगतशील शेतकरी कोण आहे तुमच्या हिशोबाने इथं? हा माणूस सारा पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो हा माणूस. प्रगतशील शेतकरी म्हणून काम करतो. जिल्हा अध्यक्ष स्वामी शेतकरी ते पहिलं तुम्ही ही समितीमधल्या लोकच नाही तर तुम्ही त्याला सरपंच साहेबांना सांगितलं का सदस्य पाठवा म्हणून? तुम्हाला संपर्क कोणासोबत झाला तुमचा? ही समिती आहे का नाही? क्रायटेरिया आहे का कृषी अधिकारी कोणी, तालुका कृषी अधिकारी सांगितलं का तुम्हाला हे प्लॉट? नाही? एक क्रायटेरियानुसार तुम्ही कोणी दिला, कोणी प्लॉट? हे पंच कुठे? पंच समितीच कोण आहे? द्या, सांगा ना त्याला. हे पंच द्या ना कुठे आहे? काय. हे पहा ना, 2 प्रगतशील शेतकरी, एक पोलीस पाटील. 7038 या ना इथे 855705 या ना इथे. सरसमकर साहेब. कोण? सरसमकर साहेब. इथे आहे ना, सांगपाशी या ना. हा या. कोण आहे? पंच समिती. हॅलो रामराम, तुम्ही ही कापणी प्रयोग करू लागले. तुम्ही कोणी प्लॉट निवडायला सांगितले? कोणी निवडले प्लॉट? ग्रामसेवक तुम्ही आहे का? हा, तुम्ही निवडला ना आपला? आपल्याकडे येते दरवेळेस ते. कोणी निवडले म्हणे प्लॉट? हा, 2 गट दिले होते आपण. हॅलो हा, कोण प्लॉट? अरे हे सगळे हरामी लोक आहे, यांना लाजा वाटायला पाहिजे. नंबर 1 चे प्लॉट निवडून इथं 70% 80% लोकांचं वाटोळं झालं. ते प्लॉट खराब झाले, त्या प्लॉटवर जायला तयार नाही. हे पीक विमा कंपन्याच्या सुपारी घेऊन चांगले प्लॉट दाखवते. 8 ठिकाणी कापणी प्रयोग करायचा, तर 8 ठिकाणी चांगल्या ठिकाणी कापणी प्रयोग करायचा आणि शेतकऱ्याचं वाटोळं करायचं का? अहो पण हे चुकीचं आहे ना, आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे ना. कापणी प्रयोग करत असताना त्या परिसरामध्ये आम्ही इथं कापणी प्रयोग करतोय. हा प्लॉट ठीक आहे ना, तुम्ही रँडमली निवडताय ना, तर रँडमली आम्ही नावं देऊ ना. अहो हे सर नंबर 1 च्या प्लॉटवर येऊन उभा राहिले. याच्या अगोदर कुठं कापणी प्रयोग झाली ते आम्हाला मान्य, ते रद्द बातल करावं लागते. आणि हे कापणी प्रयोग आमच्या पद्धतीने करावं लागतं. आमच्या पद्धतीने म्हणणार आम्ही, आमच्या पद्धतीने नाही. मला सांगा, आज 2 दिवसामध्ये 500-550 मिलीमीटर पाऊस झाला. कोणतं पीक चांगलं राहिलं हो साहेब? ते तुमचं नाव सांगतायत, ते म्हणते त्यांनी प्लॉट देतात ते आम्हाला. मग तुम्ही शेतकरी लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही सांगितलं ना, तुम्ही काय म्हणले? नावं दिले त्याला फक्त. तुम्ही नावं दिले ना, नावं दिले आम्ही. मग नावं तुम्ही कशा नावं दिले? आपण नावं दिले आपण 2 भागातले. ठीक आहे साहेब, तुम्ही नाही सांगितलं ना, हे मी पाहतो यांचं धोरण. आपण आम्ही सांगू तुम्हाला ते करा. तिकडचं दिलं आपण गंगथडीचं जे वाहिलेलं आहे तिकडं, हा शिंदे कंपनीचं. हा, कोणत्या शिंदे कंपनीचं दिलं तुम्ही? ते सखाराम शिंदेचं. कुठले होते? गोदावरी पट्टायचे पलीकडे नायगाव शहरामध्ये. मग तुम्ही शेतकरी आहे ना, वाहिलं ना. राव तुम्ही अहो, थोडी मी पण शेतकरी तरी राव. बाळगा ना आपली मनाला तरी. खराब दिला आपण प्लॉट.
तर दोन्ही खर्च करायचे आपल्याला. दहा प्लॉट पैकी